सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचा आज 18 जुलै शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या दोन हप्त्यांची 2 महिन्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांपूर्वी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती, तर तो निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। त्यामुळे लाडके बहिणींनो, आज 18 जुलै शनिवारपासून या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जूनचे 1500 जुलैचे 1500 असे दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे तुम्हाला या ठिकाणी जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण खऱ्या अर्थाने जून आणि जुलै हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज जमा सुद्धा होऊन जातील। आता बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या। परंतु लाडके बहिणींनो, अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच राज्यातील ज्या लाडके बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहे, तर अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट आज 18 जुलै शनिवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि जर तुम्ही जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहत असाल, तर तुम्हाला इथून पुढे या हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। म्हणजेच लाडके बहिणींनो, आज 18 जुलै शनिवार आहे, उद्या 19 जुलै उद्याचा वार रविवार आहे आणि परवा दिवशी 20 जुलै परवा दिवशीचा वार सोमवार आहे। म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना,
आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, जून हप्ता आणि जुलै हप्ता हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3,700 कोटींचा निधी अधिक 3,700 कोटींचा निधी म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7,200 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. त्यामुळे लाडके बहिणींनो, आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे लाडके बहिणींनो, कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी तुम्हाला समजून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडके बहिणी या प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत आहे, तर त्याच लाडके बहिणींचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडके बहिणी पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील, तर त्या लाडके बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही. आता बघा लाडके बहिणींनो, जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे, तर ते पहिली पात्रता म्हणजे लाडके बहिणींना तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. पुढची पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यासोबत तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. यासोबत लाडके बहिणींनो, तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे. तर ही कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा लाडके बहिणींनो, पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. आणि लाडके बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे पूर्ण केलेली असतील, तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली नसतील, तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही. तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहणार आहोत. जिल्हे आणि बँका तुम्ही आता सविस्तर पद्धतीने पाहायचे आहेत. परंतु लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळून जात आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथून पुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी आपण पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत,
आहे तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर आता तुमची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या आधी पाहून घेऊया। जिल्हे आणि बँका तुम्ही आता सविस्तर पद्धतीने पाहायचे आहेत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बँका पाहायच्या आहेत। बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत। मग कोणकोणत्या बँकांमध्ये जून जुलैच्या हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे आणि त्या बँका आपण पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण जिल्ह्यांच्या यादी पाहण्याच्या अगोदर बँकांची यादी पाहून घ्या। तर बघा, सर्वात अगोदर SBI बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं बँक खाता असेल तर तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। यानंतर लाडके बहिणींनो, बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, कॅनरा बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेमध्ये सर्वात अगोदर, यासोबत पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक अशा बँकेमध्ये सर्वात अगोदर जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। यासोबत अजून उर्वरित 5 बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण उर्वरित 5 बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत, परंतु उर्वरित 5 बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही 5 प्रकारच्या लाडके बहिणींपैकी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता या 5 प्रकारच्या बहिणींपैकी तुम्ही आहात का हे तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगणार आहे। तर बघा लाडके बहिणींना, या 5 प्रकारांपैकी पहिला प्रकार म्हणजे ज्या लाडके बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, सरकारी सेवेमध्ये असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत। मग पैसे कोणाला मिळणार? ज्या बहिणी गरजू आहे, ज्या बहिणींचे उत्पन्न कमी आहे, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नाही, ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नाही, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल तर अशा लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांच्या यादी आता आपण पाहून घेऊया। परंतु लाडके बहिणींनो, राज्यातील अशा पण काही लाडके बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये जूनचे 1500 जमा झालेले आहेत। त्या लाडक्या बहिणी आता जुलैच्या 1500 रुपयांची वाट पाहत आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना जूनचे 1500 आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिने
बहिणींचे 2 हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहेत. मग लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमच्या आता प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील. तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारची बातमी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली होती. परंतु लाडक्या बहिणींना मागच्या काही दिवसांपासून तुम्हाला पैसे का आलेले नव्हते? तर बघा, सरकारकडे निधीची कमतरता होते, पावसाळ्याचे दिवस सुरू होते, त्यामुळे तुम्हाला मागच्या वेळेस पैसे वेळेवरती आलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाळा आता संपलेला आहे, पाऊस कधी कधी येत आहे. तर या पार्श्वभूमीवरती आता तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामधील बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, तर ते आपण सर्वात अगोदरचे जिल्हे पाहून घ्या. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे सोडले जातील आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे सोडले जाणार आहे, त्याची माहिती देऊन टाकत आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडके बहिणींनो, विचार करायला गेलं तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या 2 वर्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 24 हप्ते जमा झालेले आहेत. म्हणजे सरासरी विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत तब्बल या ठिकाणी आता 18+18 असे टोटल मिळून 36,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने अजून तुम्हाला पुढच्या 2 वर्षामध्ये 36,000 आणि त्याच्यानंतर लास्टच्या वर्षामध्ये अजून 18,000 म्हणजे टोटल मिळून तुम्हाला अजून 54,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये, 2 वर्षाचे 36,000 रुपये, 3 वर्षाचे 54,000 रुपये आणि तब्बल 5 वर्षांचे पैसे मिळाले पाहिजे, तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर पहा. यासोबत लाडके बहिणींनो, सरकारने काही महत्त्वाची कामे करायला सांगितलेली होते, मग ती कामे तुम्ही केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी आपण पाहून घ्या. बघा, बँकांची यादी आता आपण पाहिलेली होती, परंतु अजून काही बँका राहिलेल्या आहेत, तर त्या राहिलेल्या बँकांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु राहिलेल्या बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर जिल्ह्यांची यादी तुम्ही सविस्तर पद्धतीने पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची
म्हणजे निवड करण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर ज्या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते 12 जिल्हे सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तर बघा, याच्यामध्ये सर्वात अगोदर मुंबई शहर, बघा मुंबई शहर, मुंबई जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे। जास्तीत जास्त लाडके बहिणी या मुंबई जिल्ह्यामध्ये राहतात, त्यामुळे सर्वात अगोदर मुंबई जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, तर पुणे जिल्ह्यामधील बहिणींची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे। ज्या बहिणी पुणे जिल्ह्यामध्ये राहत आहेत तर त्या लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे या लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींनो, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, गोंदिया जिल्हा असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, तर अशा जिल्ह्यामधील बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। अजून उर्वरित जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यातील बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। म्हणजेच रायगड असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर, यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, नाशिक, यासोबतच याच ठिकाणी नांदेड जिल्हा असेल, तर अशा जिल्ह्यातील बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। त्यामुळे लाडके बहिणींना काळजी आणि चिंता करू नका। ज्यांना जूनचे 1500 मिळालेले असतील त्यांना जुलैचे 1500 लवकर मिळतील, परंतु ज्यांना जूनचे 1500 मिळालेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच आता जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होतील। फक्त तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, जेणेकरून तुमचे खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपेल।